तुम्ही पाहताय दमदार 10। राजधानी दिल्ली पुन्हा एकदा हादरली आहे। दिल्लीच्या शहाबाज डेअरी परिसरात धक्कादायक अशी मानवतेला काळीमा फासणारी घटना घडली आहे। एका अल्पवयीन मुलीची चाकून सपासप भोसकून निर्घृण हत्या करण्यात आली आहे। अल्पवयीन मुलगी आणि मारेकरी साहिलची मैत्रीण होती, मात्र रविवारी दोघांमध्ये काही कारणावरून वाद झाला। अल्पवयीन मुलगी एका मैत्रिणीकडे जात असताना साहिलनं तिला रस्त्यात अडवलं। दोघांमध्ये यावेळी शाब्दिक बाचाबाची झाली। त्यानंतर संतापलेल्या साहिलनं भर रस्त्यात मुलीवर तब्बल 20 वेळा चाकून सपासप वार केले। त्यानंतर दगडानं ठेचून तिची हत्या केली। या प्रकरणी पोलिसांनी मारेकरी साहिलला अटक केली। त्याला फाशी व्हावी अशी मागणी मुलीच्या पालकांनी केली आहे। हमें सर इंसाफ चाहिए, जो है उसको पूरी जिंदगी की सजा या तो फांसी की सजा हो। ये जानकार थे, इनकी पहले से दोस्ती थी आपस में। धक्कादायक बाब म्हणजे हा सगळा प्रकार घडत असताना कुणीही त्या मुलीच्या मदतीसाठी धावलं नाही किंवा त्या मारेकऱ्याला रोखलं नाही। त्यामुळे या प्रकाराबद्दल संताप व्यक्त होतोय। पुण्यात मागील काही दिवसांपासून गुन्हेगारीमध्ये वाढ झाली आहे। त्यात प्रेम प्रकरणावरून खुनाच्या घटना देखील वाढलेल्या आहेत। पुणे जिल्ह्यातल्या वाघोलीमध्ये प्रेम प्रकरणातून प्रेयसीनं प्रियकराची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। प्रियकर आणि प्रेयसी दोघेही काही दिवसापासून वाघोली परिसरात भाड्याच्या खोलीत राहत होते। दोघांमध्ये प्रेमसंबंध असल्यानं दोघेही एकत्र राहायचे। मात्र सोमवारी पहाटे रक्ताच्या थारोळ्यात प्रियकराचा मृतदेह सापडला। प्रेयसीनं घरातील भाजी कापण्याच्या चाकूनं प्रियकरावर वार केल्याचं दिसून आलं। प्रियकराला तातडीनं रुग्णालयात नेण्यात आलं, मात्र त्याआधीच त्याचा मृत्यू झाला होता। संबंधित प्रेयसीही यात जखमी झाली आहे। दोघांच्या भांडणात प्रेयसी जखमी झाल्याचं सांगितलं जात आहे। हा सगळा वाद नेमका कशामुळे झाला याचं कारण मात्र समोर आलेलं नाहीये। राज्य मंत्रिमंडळाच्या मंगळवारी होणाऱ्या बैठकीत शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे। नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेला मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी मिळणार असल्याची माहिती मिळते। केंद्राप्रमाणे राज्यातील शेतकऱ्यांना दरवर्षी या योजनेअंतर्गत 6,000 रुपये मिळणार आहेत। केंद्र सरकारच्या पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर राज्यात शेतकरी महासन्मान निधी योजना सुरू केली जाणार आहे। राज्याचे अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात याबद्दलची घोषणा केली होती। राज्याच्या मंत्रिमंडळाच्या मंगळवारी होणाऱ्या बैठकीत या योजनेला मंजुरी मिळणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। केंद्र सरकार या योजनेच्या माध्यमातून शेतकरी कुटुंबाला दरवर्षी 6,000 रुपयांचा निधी देतं। या धर्तीवर राज्य सरकार सुद्धा शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000 रुपये देणार आहे। केंद्र आणि राज्य सरकार मिळून एकूण 12,000चा निधी राज्यातल्या शेतकऱ्यांना मिळणार आहे। नमो शेतकरी महासन्मान योजनेचा राज्यातल्या 1,15,00,000 शेतकऱ्यांना फायदा होतोय। केंद्र सरकारच्या योजनेचा ज्या शेतकऱ्यांना लाभ मिळतोय त्याच शेतकऱ्यांना राज्य सरकारचाही लाभ मिळणार आहे। राज्यातल्या काही भागात पावसाच्या जोरदार सरी कोसळल्यात। महाबळेश्वर, सांगली आणि मनमाड शहरात पावसानं हजेरी लावली। पुढील 2 दिवस राज्यातल्या काही भागात मेघगर्जनेसह जोरदार पावसाचा अंदाज वेधशाळेनं व्यक्त केलाय। महाबळेश्वरमध्ये जोरदार पावसानं हजेरी लावली आहे। वादळी वाऱ्यासह महाबळेश्वरमध्ये पावसाच्या जोरदार सरी कोसळल्यात। या पावसामुळे वातावरणात सुखद गारवा निर्माण झालाय। त्यामुळे उकाड्यानं हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळालाय। या पावसाच्या सरीबद्दल महाबळेश्वरमध्ये गेलेल्या पर्यटकांनी आनंद व्यक्त केलाय। तर अनेक दिवसांपासून उकाड्यानं हैराण झालेल्या सांगलीकरांना जोरदार पावसानं दिलासा दिला। सांगली शहरासह मिरज ग्रामीण भागात भर उन्हात जोरदार पावसाच्या सरी बरसल्या। वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसानं अनेक झाडं उन्मळून पडल्याचं दिसतंय। मनमाड शहर परिसरात, नाशिक जिल्ह्यातल्या ग्रामीण भागात अनेक ठिकाणी मान्सूनपूर्व पावसानं जोरदार हजेरी लावली। वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या। दरम्यान पुढील 2 दिवस काही ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा तर काही ठिकाणी ढगाळ वातावरणाचा अंदाज वेधशाळेनं वर्तवलाय। अनेकांना आकर्षित करणाऱ्या गृहनिर्माण प्रकल्पांच्या जाहिरातींसोबत आता QR कोड देणं बंधनकारक असणार आहे। 1 ऑगस्ट पासून हा नवीन नियम लागू होणार आहे। महारेरानं याबद्दलचं परिपत्रक जारी केलं। मार्च अखेरपासून नव्यानं नोंदणी करणाऱ्या सर्व गृहनिर्माण प्रकल्पांना नोंदणी पत्रासोबतच प्रकल्पांचा समग्र तपशील असलेले QR कोड द्यायला महारेरानं सुरुवात केली आहे। महारेराकडे नोंदणीकृत जुन्या प्रकल्पांनाही महारेरानं QR कोड उपलब्ध करून दिलेत। या QR कोडमुळे घर खरेदी करणाऱ्यांना गृहनिर्माण प्रकल्पाशी संबंधित अत्यंत महत्त्वाची सर्व माहिती एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे। यात प्रकल्पाचे नाव, विकासकाचे नाव, प्रकल्प कधी पूर्ण होणं अपेक्षित आहे, प्रकल्प कधी नोंदवला गेला, प्रकल्पाविरोधात काही तक्रारी आहेत का, प्रकल्पाच्या विविध मंजुऱ्या, प्रकल्प सुरू झाल्यानंतर प्रकल्पाच्या मंजूर आराखड्यात काही बदल केला का, प्रकल्पाच्या नोंदणीचं नूतनीकरण केलं का, या सर्व तपशिलाचा QR कोडमुळे एका क्लिकवर सहजपणे उपलब्ध होणारी ही माहिती आहे।
त्यामुळे ग्राहकाला निर्णय घ्यायला मदत होणार आहे. पुणे मेट्रोचं बहुप्रतीक्षित शिवाजीनगरचं भूमिगत मेट्रो स्टेशन पूर्ण तयार झाले. लवकरच हे स्टेशन पुणेकरांच्या सेवेत दाखल होणार आहे. या स्टेशनच्या बांधकामात महाराष्ट्राच्या बांधकाम शैलीची झलक पाहायला मिळते. गडकिल्ल्यांच्या दगडमातीची प्रेरणा घेऊन पुणे मेट्रोच्या शिवाजीनगर भूमिगत स्थानकाची उभारणी करण्यात आली आहे. तब्बल 1 एकर जागेत हे स्टेशन उभारण्यात आलंय. पुणे मेट्रोचा दुसरा टप्पा खुला झाला की हे स्टेशन सर्वसामान्य लोकांसाठी खुलं होणार आहे. शिवाजीनगरच्या 2 मजली भूमिगत मेट्रो स्टेशनमध्ये जुन्या नव्या अत्याधुनिक बांधकाम शैलीचा सुरेख संगम पाहायला मिळतोय. इथे आल्यावर नक्कीच तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज त्यांची आठवण येईल, त्यांच्या गडकिल्ल्यांची. पुणे मेट्रो सुरू व्हायला उशीर झाला, मात्र मेट्रो स्टेशनच्या सुंदर इमारती, वास्तुविशारदांचं कल्पना विश्व आणि अत्याधुनिक सुविधांमुळे मेट्रोचा प्रवास पुणेकरांसाठी आनंददायी होणार आहे. पुणे लोकसभेच्या पोटनिवडणुकीवरून महाविकास आघाडीमध्ये बिघाडीचे सूर उमटू लागलेत. राष्ट्रवादी काँग्रेसनं या जागेवर अप्रत्यक्षपणे दावा केल्यानं हा वाद पेटलाय. त्यामुळे आगामी काळात या जागेवरून महाविकास आघाडीत जोरदार रस्सीखेच होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पुणे लोकसभा पोटनिवडणुकीवरून महाविकास आघाडीत धुसफूस काही थांबायचं नाव घेत नाहीये. राष्ट्रवादी काँग्रेसनं या जागेवर दावा केल्यानंतर हा वाद आणखीनच चिघळलाय. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी यावर खोचक ट्विट करत मवियातील दोन्ही काँग्रेसचे कान टोचलेत. कसेल त्याची जमीन याप्रमाणे जो जिंकेल त्याची जागा हे सूत्र ठरलं तर कसबाप्रमाणे पुणे लोकसभा पोटनिवडणूक महाविकास आघाडी सहज जिंकेल. जागांचा आकडा वाढवण्याचा हट्ट अनाठायी आहे. जिंकेल त्याची जागा या सूत्रानं महाराष्ट्र आणि देश जिंकता येईल. संविधान आणि लोकशाही वाचवण्यासाठी प्रत्येकाला थोडा त्याग करावाच लागेल. जय महाराष्ट्र. पुन्हा में मेरिट कांग्रेस का है, तो मुझे लगता है की पुन्हा काँग्रेस में मिळणार. वेगवेगळे नेते आपल्या परीने बोलत असतात, त्याचा अर्थ तो वाद आहे असं समजण्याचं कारण नाही. एकत्रित बसले की आमचे सगळे वाद मिटतात. मवियातील ही रस्सीखेच तुटेपर्यंत ताणते की सामोपचाराने यावर तोडगा निघतो याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. देशात लोकसभा निवडणुकीला अद्याप वर्षभराचा कालावधी आहे, पण त्यानंतर 6 महिन्यांनी विधानसभा निवडणूक होणार आहे. मात्र या दोन्ही निवडणुका एकत्र होण्याची शक्यता असल्याचं वृत्त हे सामनात प्रसिद्ध करण्यात आलं. 2024च्या लोकसभा निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोग आतापासूनच कामाला लागल्याचा दावा या वृत्तात करण्यात आलाय. देशात लोकसभा निवडणुकीला अजून वर्षभराचा कालावधी आहे, तर राज्याची विधानसभा निवडणूक त्यानंतर 6 महिन्यांनी होणार आहे. मात्र या दोन्ही निवडणुका एकत्र होण्याची शक्यता असल्याचं वृत्त सामनात प्रसिद्ध झालंय. 2024च्या लोकसभा निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोग आतापासून कामाला लागल्याचा दावा वृत्तात करण्यात आलाय. सर्वच पक्ष कधी निवडणुका लागू देत आम्ही तयार असल्याचा दावा करतायत. जर एकत्रित झाली तर आमच्या सरकारचं बी सुद्धा मत आहे की जो निवडणुकीसाठी खर्च आणि मॅन पॉवर जी वापरले जाते त्यालाही कुठे ब्रेक बसेल. तुम्ही काय करायचं असेल ते करा बाबांनो, आम्ही पण पूर्ण तयारीनिशी आहोत आणि जे कर्नाटकात झालं तेच महाराष्ट्रात होईल अशी आम्हाला खात्री. एक देश एक निवडणूक ही संकल्पना पंतप्रधान मोदी यांनी यापूर्वीच मांडली आहे. देशात कायम निवडणुकांचं वातावरण असतं, त्यामुळे विकास कामांना खीळ बसते असा त्यांचा युक्तिवाद आहे. त्यातच निवडणूक आयोग तयारी करत असल्याच्या वृत्तानं लोकसभा विधानसभा निवडणुका एकत्र घेण्याच्या चर्चांना आणखी बळ मिळत आहे. उद्धव ठाकरे यांच्या गटाचा राष्ट्रवादीत विलिनीकरणाचा प्रस्ताव असल्याचा आरोप आमदार नितेश राणेंनी केला. ठाकरे गटाचे उमेदवार आगामी निवडणुकीत घड्याळ या चिन्हावर निवडणूक लढवणार असल्याचा टोला राणेंनी लगावला. विलिनीकरणाच्या या आरोपानं राणेंनी नव्या चर्चेला तोंड फोडलंय. शिवसेना हा पक्ष एकनाथ शिंदेंचा असल्याचा फैसला निवडणूक आयोगानं दिला. उद्धव ठाकरे यांच्याकडे ना शिवसेना राहिली आहे ना पक्षाचं निवडणूक चिन्ह. त्यामुळे आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणूक ठाकरे गट कोणत्या चिन्हावर लढणार असा प्रश्न निर्माण झालाय. त्यातच भाजप आमदार नितेश राणेंनी ठाकरे गट आगामी निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीत विलीन करण्याचा प्रस्ताव असल्याचा टोला लगावलाय. नितेश राणेंच्या या टीकेला ठाकरे गटानं जोरदार पलटवार केलाय. एक प्रस्ताव राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे गेलेला आहे ते उभाटा शिवसेना म्हणजे उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात असलेली शिवसेना ही राष्ट्रवादीमध्ये विलीन करावी. त्यांनी त्यांच्या स्वतःच्या भवितव्याचा विचार करावा, शिवसेनेचा विचार करू नये. शिवसेना समर्थ आहे स्वतःचा विचार करायला. त्यांनी आतापर्यंत किती घड्याळ बदलली, किती हात बदलले, ह्या सगळ्या गोष्टी जगजाहीर. ठाकरे गटाकडे असलेलं मशाल हे चिन्ह कायमस्वरूपी नाहीये. त्यामुळे आगामी निवडणुकीत उमेदवार उभे करताना चिन्हाचा प्रश्न ठाकरे गटासमोर असणार आहे.
शिंदेच्या शिवसेनेच्या 16 आमदारांचं प्रकरण विधानसभा अध्यक्षांकडे प्रलंबित आहे। यावरून आरोप प्रत्यारोप होत आहेत। मात्र आता विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयाच्या आधीच अपात्रतेवरून दोन्ही शिवसेनेमध्ये कलगीतुरा रंगलाय। 16 आमदारांच्या अपात्रतेचं प्रकरण सुप्रीम कोर्टानं विधानसभा अध्यक्षांकडे पाठवलंय। त्यामुळे या संदर्भात आता अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी कायदेशीर बाबींचा अभ्यास सुरू केलाय। पण त्यातच आता ठाकरे गटानं शिंदेच्या शिवसेनेला इशारा दिलाय। सध्या भाजप आणि शिंदेमध्ये धुसफूस दिसते असं म्हणत शिंदेच्या आमदारांनी जास्त आवाज वाढवल्यास भाजप त्यांना अपात्र करेल असा इशारा परबांनी दिलाय। गपचूप नाक मुठीत धरून भाजप जे म्हणेल ते ऐकण्याशिवाय यांच्या समोर काही पर्याय राहिलेला नाही। आम्ही एक केलेला उठाव, सत्तेमध्ये पुन्हा आम्ही मुख्यमंत्री झालो। मुख्यमंत्री आम्ही पाय नाही दाबले, आम्ही पाय नाही चेपले, आम्ही करून दाखवलं। 16 आमदारांच्या अपात्रतेच्या प्रकरणावर संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय। पण याचा निकाल लागण्यापूर्वी ठाकरे आणि शिंदेच्या शिवसेनेत दावे प्रतिदावे सुरू झालेत। त्यामुळे 16 आमदारांच्या मुद्द्यावरून राज्यातलं राजकारण तापल्याचं पाहायला मिळतंय। साई रिसॉर्ट प्रकरणावरून ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी किरीट सोमय्यांवर जोरदार हल्लाबोल केलाय। या प्रकरणी किरीट सोमय्यांना माफी मागावी लागेल किंवा मानहानीपोटी 100 कोटी रुपये द्यावे लागतील असं अनिल परब यांनी म्हटलंय। गेल्या काही दिवसापासून कोकणातील साई रिसॉर्ट चर्चेत आहे। या प्रकरणी ठाकरे गटाचे नेते अनिल परबांविरोधात किरीट सोमय्यांनी आरोपांच्या फैरी झाडल्या। हरित लवादामध्ये साई रिसॉर्ट बाबतची याचिका दाखल करण्यात आली होती। मात्र सोमय्यांनी ही याचिका मागे घेतली आहे। यावरून अनिल परबांनी सोमय्यांवर निशाणा साधलाय। सोमय्यांना खोटे आरोप करण्याची सवय असल्याची टीका केली आहे। तर किरीट सोमय्यांनीही परबांवर पलटवार केलाय। मला पूर्ण खात्री आहे किरीट सोमय्यांना एक दिवस नाक घासून माफी मागावी लागेल किंवा मी जो 100 कोटीचा दावा केलाय ते 100 कोटी द्यावे लागेल। मुंबई उच्च न्यायालय में इसके ऊपर सुनवाई चल रही है, इसलिए टेक्निकल लीगल प्रोसीजर से अब एनजीटी में यह याचिका वापस। साई रिसॉर्ट प्रकरणी हायकोर्टातही सुनावणी सुरू आहे। त्याचा निकाल येईपर्यंत अनिल परब आणि किरीट सोमय्यातील आरोप प्रत्यारोपांचा सामना सुरू राहणार आहे। महाराष्ट्राचं कुलदैवत असलेल्या जेजुरीच्या खंडोबा देवस्थानच्या विश्वस्त पदाचा वाद थांबायचं नाव घेत नाहीये। धरणं आंदोलनाच्या 4थ्या दिवशी ग्रामस्थ आणखी आक्रमक झाले। जेजुरीतील ग्रामस्थांनी विरोधी पक्षनेते अजित पवारांची भेट घेतली। जेजुरी विश्वस्त मंडळाच्या नियुक्तीवर अजित पवारांनी ही नाराजी व्यक्त केल्याची माहिती ग्रामस्थांनी या भेटीनंतर दिली आहे। जेजुरीकर मंगळवारी विधानभवनावर मोर्चा काढणार आहेत। या वादावर तोडगा निघत नसल्यानं हे आंदोलन दिवसेंदिवस आणखी तीव्र होताना दिसतंय। विश्वस्त नियुक्तीचा निर्णय मागे घेतला नाही तर आगामी काळात गाव बंद करण्याचा इशारा जेजुरीकरांनी दिलाय। तसंच आमरण उपोषणाचा इशाराही देण्यात आलाय। जोपर्यंत न्याय मिळत नाही ग्रामस्थांना तोपर्यंत या ठिकाणी आंदोलन हे कायम राखलं जाईल। या महाराष्ट्राच्या जनतेवर आणि जेजुरीकरांवर अन्याय करू नये अशी माझी त्यांना विनंती आहे। मी स्वतःही त्यांना तातडीने पत्र पाठवणार आहे। सध्या जेजुरीत येळकोट जय मल्हार ऐवजी निषेधाचा सूर ऐकायला मिळतोय। त्यामुळे आता सरकार या आंदोलनाची दखल घेणार का हे पाहणं महत्त्वाचं आहे। सबसे कातील गौतमी पाटील तिच्या कार्यक्रमात होणाऱ्या गोंधळामुळे चर्चेत होती। आता तिच्या आडनावावरून वाद सुरू झाला। गौतमीनं पाटील हे आडनाव वापरू नये अशी भूमिका काही संघटनांनी घेतली होती। संभाजीराजे छत्रपतींनी आधी गौतमी पाटील हिच्या आडनावासंदर्भात भूमिका स्पष्ट केली। पाटील हे आडनाव केवळ मराठा समाजाचंच नसून अनेक समाजाचे लोक पाटील आडनाव लावतात। कलाकारांना संरक्षण मिळायला हवं असं संभाजीराजेंनी म्हटलं होतं। पाटील हे नुसतं मराठा समाजाचा नाही तर ते अनेक समाजातले लोक सुद्धा पाटील लावतात। पाटील हा किताब आहे। मात्र 24 तासात संभाजीराजेंनी युटर्न घेतलाय। महिला कलाकाराला धमक्या येणं हे चुकीचं समजून मी बोललो गेलो की कलाकारांना संरक्षण दिलं पाहिजे। मात्र आज त्याचे नकारात्मक पडसाद उमटल्यावर आश्चर्याने या कलाकाराची कलामी बघितली। महाराष्ट्राची संस्कृती बिघडवणाऱ्या अशा कलेला नको रे बाबा संरक्षण असं ट्विट करत संभाजीराजेंनी गौतमी प्रकरणावरून माघार घेतली आहे। डोंबिवलीच्या टेम्पो नाका परिसरातील मोहन प्लाझा इमारतीमध्ये बंद दाराड, सामान्यांच्या जीवाशी खेळ सुरू होता। दुधात पाणी टाकून भेसळ होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। दुधात पाणी टाकून राजरोसपणे भेसळयुक्त दुधाची विक्री केली जात होती। याची माहिती मिळताच शिवसेनेचे तालुका प्रमुख महेश पाटील यांनी नामांकित कंपनीच्या दुधात सुरू असलेल्या या भेसळीचं रॅकेट उघडकीस आणलं। याबाबत टिळकनगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर पोलिसांनी रमेश वणपतीला अटक केली आहे। तिथे आतमध्ये त्या रूममध्ये घुसला असता दिसून आला की तिथे मेणबत्ती ठेवून त्याच्यावरती
दुधाच्या पिशव्या फाडून त्याच्यात पाणी मिक्स करून असं भेसळचं काम चालू होतं। मागील 3 महिन्यात दुधात भेसळ करून विक्री केली जात असल्याचं उघड झालंय। 4 पैशांसाठी सामान्य माणसांच्या जीवाशी खेळणाऱ्या या सगळ्या गुन्हेगारांवर कठोर कारवाईची मागणी होतीये। तुम्ही तुमच्या मुलाच्या हातात खेळण्यासाठी मोबाईल देताय तर मग सावधान। चार्जिंगला लावलेल्या मोबाईलशी खेळताना मोबाईलच्या बॅटरीच्या झालेल्या स्फोटात एका चिमुरडीला जखमी व्हावं लागलंय। या मुलीवर जे रुग्णालयात सध्या उपचार सुरू आहेत। सध्याच्या जमान्यात मोबाईल हा अविभाज्य भाग बनलाय। अनेकदा मोबाईल चार्जिंगला लावून अनेक जण बोलत असतात। असाच काहीसा प्रकार चार्जिंगला लावलेल्या मोबाईलशी खेळताना बॅटरीच्या झालेल्या स्फोटात 6 वर्षीय अनिता वाघमारे ही चिमुरडी जखमी झाली आहे। या चिमुकलीच्या जबड्याला गंभीर दुखापत झाली आहे। या घटनेच्या पार्श्वभूमीवर अशा घटना टाळण्यासाठी खबरदारी घेणं गरजेचं आहे। मोबाईल चार्जिंगला लावलेला असताना बोलू नका। फोन अति तापमानात किंवा थेट सूर्यप्रकाशात ठेवणं टाळा। मोबाईलचा ओरिजिनल चार्जर वापरा। बॅटरीशी छेडछाड करू नका। फोन अति गरम होत असल्याचं जाणवत असेल तर काहीतरी समस्या आहे हे समजावं। बॅटरी किंवा बॅकअप पॅनल फुगलेलं दिसत असल्यास फोन चार्ज करणं टाळा। अशा परिस्थितीत फोन सर्व्हिस सेंटरला घेऊन जा। सध्याच्या जमान्यात मोबाईल हा अविभाज्य भाग बनलेला आहे, त्यामुळे निश्चितपणे तुम्ही सुद्धा या सगळ्या गोष्टींची काळजी घ्या। आतापर्यंत तुम्ही रताळ पाहिला असेल, ते रताळ किती वजनाचं असेल तर पुणे जिल्ह्यातल्या जुन्नरमध्ये तब्बल 5 किलो 330 ग्रॅमचं रताळ आढळून आलंय। जुन्नरच्या शेतकऱ्याच्या शेतात निघालेल्या रताळ्याची मोठी चर्चा आहे। उपवासासाठी कंदवर्गीय असलेलं रताळ सगळ्यांना परिचित आहे। एका रताळ्याचं वजन पावशेर, अर्धा किलो किंवा फार फार तर 1 किलो भरल्याचं तुम्ही पाहिलं असेल। मात्र जुन्नर तालुक्यातल्या माळवाडी नेतवड इथले शेतकरी पंढरीनाथ बाळू बटवाल यांच्या रताळ्याच्या शेतात तब्बल 5 किलो 330 ग्रॅमचं एक जम्बो रताळ निघालंय। 2 दिवसांपूर्वी बटवाल आपल्या घराच्या मागच्या बाजूला असलेल्या शेतीमध्ये रताळ्याची काढणी करत होते। त्यावेळी त्यांना हे जम्बो रताळ हाती लागलं। नेतवड आणि ओतूर पट्ट्यात काळी कसदार जमीन असून इथले शेतकरी आपल्या शेतीत घरच्या जनावरांचं शेणखत वापरतात। यासोबत सेंद्रिय शेतीचा जास्तीत जास्त अवलंब करत असल्यानं पीक जोमदार येत असतं। या शेतकऱ्याच्या शेतात जम्बो रताळ आल्यानं जम्बो रताळ्याची चर्चा सगळीकडे सुरू असून काही जण बाबो आणि अबाबो म्हणत त्याला दाद देत आहेत। लहरी निसर्ग आणि शेतमालाला मिळणारा कवडीमोल भाव यामुळे शेतकरी मेटाकुटीला आलाय। यावर उपाय म्हणून नांदगावच्या एका शेतकऱ्यानं जिरेनियमची शेती करून वेगळा मार्ग निवडला। कमी पाऊस आणि रोगराईची भीती नसलेलं जिरेनियम शेतकऱ्यांना लाखो रुपयांचं उत्पन्न देऊ लागलंय। पिकांना मिळणारा कवडीमोल भाव लहरी निसर्गामुळे शेती तोट्याची ठरू लागली आहे। यावर उपाय म्हणून नाशिकच्या नांदगावमधील पांझणदेव गावच्या बाळासाहेब पाटलांनी जिरेनियमची शेती सुरू केली आहे। 6 एकरात त्यांनी जिरेनियमची लागवड केली असून जिरेनियमच्या पाल्यापासून काढलेल्या तेलाला लाखो रुपयांचा भाव मिळतोय। दर 3 महिन्याला पानांची तोडणी केली जाते। शिवाय एकदा लागवड केल्यानंतर 4 वर्ष जिरेनियमचं पीक चालतं। जिरेनियमच्या तेलाला आंतरराष्ट्रीय बाजारात मोठी मागणी आहे, त्यामुळे पारंपरिक शेती करण्याच्या ऐवजी जिरेनियमची शेती करण्याचा सल्ला दिला जातोय। आंघोळीच्या साबणापासून तर पार खाण्याचे पदार्थ मेडिसिनमध्ये त्याचा यूज होतो। याला अति पाऊस पडला तरी नुकसान नाही। याला पाणी खूप कमी लागतं, आठवड्यातून 1-2 तास फक्त ठिबक चालवता येते। पारंपरिक शेतीऐवजी शेतकऱ्यांनी विकत ते पिकवायला सुरुवात केली पाहिजे। बाळासाहेब पाटील यांचा हा जिरेनियमचा प्रयोग त्यांना नापिकी आणि कर्जबाजारीपणाच्या दुष्टचक्रातून नक्की बाहेर काढेल असा विश्वास व्यक्त केला जातोय। भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोनं आणखी एक गरुड झेप घेतली आहे। भारतानं आणखी एक कृत्रिम उपग्रहाचं यशस्वी प्रक्षेपण केलंय। जीपीएस प्रणालीच्या सेवेमध्ये वाढ करण्यासाठी ही मोहीम राबवण्यात आली आहे। श्रीहरिकोटा इथल्या सतीश धवन आकाश केंद्रातून GSLV-F12 या रॉकेटमधून NVS-1 या उपग्रहानं अंतराळात भरारी घेतली। या उपग्रहाचं प्रक्षेपण यशस्वी झालंय। 2000 किलोपेक्षा अधिक वजन असणाऱ्या NVS-1 या उपग्रहामुळे भारताची नेव्हिगेशन प्रणाली अधिक सक्षम होणार असल्याचं बोललं जात आहे। तसंच हा उपग्रह सीमेवर लक्ष ठेवायला मदत देखील करणार आहे। या उपग्रहाच्या यशस्वी प्रक्षेपणामुळे पाकिस्तान आणि चीनच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवता येणार आहे। सीमेवर या दोन्ही देशाकडून करण्यात येणाऱ्या कुरघोडींना आता चोख उत्तर देण्यास भारत आणखी सक्षम होऊ शकतो। कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीमध्ये इस्रोचे हे उपग्रह देशाच्या सुरक्षा संस्थांना योग्य दिशा दाखवण्याचं काम करणार आहेत। त्यामुळे ही आधुनिक आणि नवीन नेव्हिगेशन प्रणाली भारतासाठी आता महत्त्वपूर्ण कामगिरी बजावणार असल्याचं म्हटलं जात आहे।
चांद्रयान मोहीम ही भारताची अतिशय महत्वाकांक्षी मोहीम आहे. चांद्रयान 3 हे या मोहिमेतलं तिसरं अंतराळ यान आहे. या अंतराळ यानाच्या प्रक्षेपणाबद्दल आता महत्वाची माहिती समोर आली आहे. चांद्रयान 3 या महत्वाकांक्षी मोहिमेचा महत्वपूर्ण मुहूर्त ठरलाय. चांद्रयान 2च्या अपयशानंतर चांद्रयान 3ची घोषणा झाल्यानंतर आता हे अंतराळयान प्रक्षेपण करण्याच्या तयारीत आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रोकडून याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. 12 जुलै रोजी चांद्रयान 3चे प्रक्षेपण होणार आहे. तसंच हे चांद्रयान 23 ऑगस्टपर्यंत चंद्रावर उतरणार असल्याचं सांगण्यात येत आहे. हे चांद्रयान श्रीहरिकोटा इथल्या सतीश धवन अवकाश केंद्रातून प्रक्षेपित करण्यात येईल. चांद्रयान 3च्या प्रक्षेपणाशी संबंधित सर्व चाचण्यांचं यशस्वी परीक्षण मार्चमध्ये करण्यात आलं. चांद्रयान मोहिमेचा हा तिसरा टप्पा असून चंद्राच्या पृष्ठभागावर उतरून त्याची चाचणी करण्यात येईल. यात एक ऑर्बिटर आणि एक लँडर आणि एक रोवर यांचा समावेश असणार आहे. तर या होत्या राज्यातल्या, देशातल्या, जगभरातल्या महत्त्वाच्या बातम्या, दमदार बातम्या. दमदार 10 या बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत.